कडून सातत्याने येत गेला ते म्हणजे औरंगजेबाचं कौतुक। तुम्ही औरंग्याला दैवत मानता, पूजनीय मानता? एक लक्षात घ्या, मी कोणाला देव मानत नाही आणि देव मानतच नाही मी। ठीक आहे, प्रश्न असा आहे, तुम्ही सगळेजण नवीन इतिहास लिहायला बघता आणि त्या नव्या इतिहासामध्ये औरंगजेबचं पान गाळायला बघताय, अकबराचं पान गाळायला बघताय। ते शक्य आहे का? औरंगजेबाचं राज्य होतं, जी शिवाजी महाराजांचं राज्य होतं, दोघांचे युद्ध झाले, लढाई झाल्या, सगळं झालं आहे। अकबर होता का? तो होता। जे आहे त्याला आहे म्हणा ना, त्याला नाकारताय कशासाठी? कशासाठी नाकारताय? नाकारण्याचं कारण काय आहे? एक तरी मला कारण सांगा की औरंगजेब नव्हता म्हणून, एक तरी सांगा मला सर अकबर नव्हता म्हणून। नाही, तर्क काय दिला जातो तो सांगतो। औरंगजेबाच्याकडून झालेले अत्याचार कोणावरती? त्यावेळच्या राजवटीत जी त्याची जनता होती त्याच्यावर झाले। आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत? नाही, मग आत्ताच्या प्रश्न असा आहे, आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत का? आताचा असणारा जे आहे, माझ्या आज्यांनी जे असणारा 8 तासाचं काम केलं होतं, ते या सरकारने पुन्हा 12 तासाचं आणलेलं, हा अत्याचार नाही का? यावेळच्या राज्यकर्त्यांची परिस्थिती पुढच्या इतिहासामध्ये लिहिली जाईल। त्यावेळी तुम्हाला इतिहासात कोणी जगायला सांगितलेलं आहे? औरंगजेबाला विसरून जायचं, अत्याचाराला विसरून जायचं। असं आहे, तुम्ही आताच्या ह्याच्यामध्ये जगा ना। बर, मी आता माझ्या बापदाद्यांनी काय जगले आणि काय सहन केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलं आणि त्याच्यामध्ये वावरायला लागलो, तर मी माझं जगतच नाही। पण आताच्या याच्यामध्ये जगायचं आहे। या तर्काने उद्या शिवरायांनाही विसरायला सांगितलं जाईल। शिवरायांचं असणारं कार्य आहे म्हणूनच ते जिवंत, आज 400 वर्षांनंतर जिवंत आहे। शिवरायांचं कार्य आहे, औरंग्याचे अत्याचार पण आहे। प्रश्न असा आहे की शिवरायांचं जे आहे ते शिवरायांनी इथल्या असणारा जाती व्यवस्था मोडली। जी, ज्या आलुतेदार बलुतेदाराच्या हातामध्ये तलवार नव्हती, ते तलवार दिली आणि त्यांनी असणारा एक राज्य उभे केला। हा इतिहास आहे, हा गौरवशील इतिहास आहे, तुम्हाला विसरता येणार नाही। तो औरंगजेबाचा सुद्धा इतिहास आहे। तो इतिहास तुम्ही घ्यायचा की सोडायचा हा ठरवायचा आहे। काय लक्षात ठेवायचं औरंगजेबाचं? औरंग्याचं लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी? त्याचं राज्य होतं हे तुम्हाला असं लक्षात ठेवावंच लागणार आहे। नाही, ते तर स्वीकारतातच की। कोण स्वीकारते? त्याचं राज्य होतं, त्याच्या राज्यात अत्याचार होते। असे तुमची भाषा सुद्धा कशी आली? औरंगे आली। बरं, तुम्ही औरंगजेब म्हणत नाहीयेत। नाही, मी तो दोन्ही प्रश्न एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागला। बरं, तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात। प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही आहात। तुम्ही त्याचा धर्म काय आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला आहात। आपण औरंगजेबाला धर्मप्रसारक होता। प्रश्न असा एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही देश उभा करत नाही आहात। बर, तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय। माझा धर्म काही असेल, मी ह्या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे। औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता? कोण म्हणतंय? तो तर राज्य करायला आक्रमण करून आला। कुठून आला? परदेशातून आला। कुठून आला? त्यावेळच्या। मग आता पुन्हा तुम्ही चुकताय। तो कोणाचा पोरगा आहे? जी कोणाचा पोरगा आहे तो? औरंगजेब जन्मत आहोत मध्ये असताना तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना। टिळक वाचलंय का? जी, तुम्ही सांगा आता, तुम्ही नव्या। टिळकांनी काय म्हटलं? इथल्या असणारे आर्यन आले कुठून? पर्शियाची थेअरी सांगितली। टिळकांची थेअरी काय आहे? पर्शियाची थेअरी एक मांडली जाते, जी इंग्रजही मांडतात, की इथले उच्चवर्णीय बाहेरून आले। औरंगजेब दाहोदला जन्माला आला, पण भारतात बाहेरून आले। हे दोघंही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत। बरं, बरोबर आहेत। औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले? माझं म्हणणं असं आहे, इथले सवर्ण कुठून आले? तिथूनच आले ना। पण ही इंग्रजांची थेअरी मी टिळकांची थेअरी म्हणतोय, मी इंग्रजांची थेअरी नाही म्हणत आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन ठेवू द्या, माझं कन्फ्युजन होत नाही कधी। बरं,
टिळकांची अँटार्क्टिकची थिअरी आहे की अँटार्क्टिकमधून इथले सगळे सवर्ण आले. बरं. तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तानमधून असणार आले. दोघंही बाहेर शेवटी असणारे शेवटी दोघंही बाहेरचे. बरं. बरोबर आहे. तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय. तुमचा बायसनेस आहे की नाही? अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा इंग्रजांच्या प्रश्न असा आहे की दोघंही बाहेरचे आहेत. जे पण त्यातला एक जुलमी असेल तर त्याचं कौतुक करायचं. तुम्ही असं जुलमी म्हणताय. मी चॅलेंज दिलं होतं बरं की संभाजी महाराजाला दिलेला अन्याय, केलेला हा जो अत्याचार आणि त्याला ज्या पद्धतीने असणारा मारलं, ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याचं लिहून दिलेलं आहे. औरंगजेबनी त्याला पकडलं. बरं. पण त्याला शिक्षा कोणी दिली? ते हिंदू पुजाऱ्यांनी दिली. माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना. पण त्याचबरोबर कवी प्रश्न असा आहे त्याच्यामुळे असणारं सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली. याचं कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मृतीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली. आणि सांगणारा कोण होता? ते हिंदू पुजारी होता. तो काय औरंगजेब नव्हता. त्याच्यामुळे असणारं तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे देशाचं नुकसानकारक आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आत्ताची उखडून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे. हे नुसतं असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथल्या असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं, हेच चाललेलं ह्या देशामधलं राजकारण.